लक्षवेध न्यूज नेटवर्क. अचूक वेळ, अचूक बातमी. नमस्कार. लक्षवेध न्यूज नेटवर्कमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. गेल्या 4 दिवसापासून सोलापूर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील अंजनगाव खेलोबाचे या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा बसवला होता आणि त्याच अनुषंगानं खूप मोठा गदारोळ या ठिकाणी प्रशासन आणि तेथील शिवप्रेमी बांधव यांच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळाला होता. तर प्रशासन आणि शिवप्रेमी यांच्यामध्ये लाठीचार्ज देखील झाला असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं आणि तो 4 दिवसानंतरचा वाद अखेर मिटलाय आणि या वाद मिटवण्याचं संपूर्ण श्रेय हे मोहोळ तालुक्याचे माजी आमदार तसेच राज्य सहकार परिषदेचे राज्यमंत्री राजनजी पाटील यांना जात आहे. दादा, काय सांगाल, नेमकं प्रकरण काय होतं आणि त्याच्यावरती आपण कशा पद्धतीनं तोडगा काढला? हे प्रकरण असं होतं की अंजनगाव हे माढा तालुक्यातलं पण माझ्या गावाच्या जवळच आहे. तिथं काही मराठा समाजाच्या मुलांनी छत्रपती शिवरायांचा पुतळा बसवायचा म्हणून करता निर्णय घेतला आणि एका जागी त्यांनी पुतळा बसवला. तो पुतळा बसवत असताना तिथं जागा मोकळी आहे म्हणून त्यांनी बसवला. परंतु तिथं जे खेलोबा देवस्थान आहे त्या खेलोबा देवस्थानच्या ट्रस्टीला वाटलं की हा आमच्या जागेत बसवलेला पुतळा आहे, तेव्हा आमच्या जागेमध्ये पुतळा बसवू नये, आम्हाला धार्मिक कार्यक्रमाला अडचण निर्माण होते असा त्यांचा हा मुद्दा होता. आणि हा मुद्दा घेऊन ह्या दोन्ही समाजामध्ये काही बाहेरची लोक येऊन हा त्यांचा तिथला समाजाचा नव्हता, एका ट्रस्टचा आणि एका समाजाच्या मुलांचा प्रश्न होता. परंतु काही समाजाची बाहेरची लोक येऊन त्याला जातीय वळण देण्याचा प्रयत्न केला आणि हे सगळं प्रकरण शिघळलं आणि त्याला जातीय वळण लागलं गेलं. आणि म्हणून करता मग हे प्रकरण विकोप्याला चालल्यानंतर राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी मला सूचना दिल्या आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे साहेब आहेत यांनी मला सूचना दिल्या की तुमच्या शेजारचं गाव आहे, तालुक्याचं नसलं तरी शेजारचं गाव आहे, आपण त्याच्यामध्ये लक्ष घालावं. आणि म्हणून करता मी तिथं लक्ष घातलं. काल मराठा समाजाच्या पोरांना बोलवून घेतलं, त्यांना विचारलं की तुमची अडचण काय आहे. तर त्यांनी सांगितलं की आमच्या अडचण काय नाही, आम्ही जर 814 गट नंबर मध्ये जर पुतळा असेल तर आम्ही काढून घेऊ आणि तिथं नसेल तर आम्ही धनगर समाजाच्या लोकांची बैठक घेतली. त्यांनी सांगितलं की 814च्या बाहेर असला तर आमचं काय हरकत नाही, हे ठरवणार कोण. म्हणून त्यात असं ठरलं की दुसऱ्या तालुक्यातील जे सरकारी मोजणी ऑफिस आहे त्या मोजणी ऑफिसच्या सक्षम अधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली तिथं ही मोजणी करायची आणि जो मोजणीचा निर्णय येईल तो दोघांनी मान्य करायचा. त्याप्रमाणे काल तिथं मोहोळच्या, माढ्याच्या आणि पंढरपूरच्या अधिकाऱ्यांनी मोजणी केली आणि मोजणी करून त्यांचा अहवाल आला. त्या अहवाल आल्यानंतर तो अहवाल आला की हा पुतळा 814 गट नंबर मध्ये आहे म्हणून. परंतु मराठा समाजाच्या मुलांनी शब्द दिला होता की आम्ही तो तिथनं काढतो. त्याप्रमाणे मग पालकमंत्री महोदयाचं संध्याकाळी आम्ही बसलो. पालकमंत्री महोदय, या भागाचे परिक्षेत्राचे आयजी फुलारे साहेब, आपल्या जिल्ह्याचे नवीन जिल्हाधिकारी कार्तिके साहेब आणि आमचे SP कुलकर्णी साहेब, बाकीच्या संधी अधिकाऱ्यांसमेत आमची बैठक झाली. त्यामध्ये दोन्ही समाजाच्या लोकांना बोलवलं गेलं. त्या दोन्ही समाजाने जे माझ्यासमोर ठरलं होतं त्याप्रमाणे मान्य करायचं ठरवलं. त्याच्यावर शिक्कामोर्तब झाला. आता हा पुतळा काढल्यानंतर बसवायचा कुठं हा प्रश्न उपस्थित झाल्यावर इथं बसवायचा, तिथं बसवायचा, तिथं बसवायचा अशा प्रकारचा त्याच्यामध्ये चर्चा झाली. उशीर झालता, 2 वाजले होते. त्यामुळे मग त्याच्यावर निष्कर्ष आला की जिल्हाधिकारी आणि SP तिथं जायचं, मराठा समाजाच्या मुलांना बरोबर घ्यायचं आणि छत्रपती शिवरायांना साजेल अशा ठिकाणी तो पुतळा बसवायचा आहे. तशी जागा इथं तुम्ही सिलेक्ट करायची आणि त्याला साक्षीदार म्हणून मी बरोबर जायचं. त्याप्रमाणे आम्ही आज गेलो. आज 2-4 जागा बघितल्या. त्यातली एक जागा सरकारी जागा आहे. ती जागा जिल्हाधिकाऱ्यांना, SP साहेबांना त्यांनी दाखवली. मराठा समाजाच्या लोकांनी ती मान्य केली
त्या ठिकाणी पुतळा बसवण्यासाठी जागा थोडी अस्वच्छ आहे, ती सगळी नीट करण्याचं, मुरुम भरण्याचं काम युद्धपातळीवर चालू आहे. ते झाल्यानंतर तिथं पुतळा हा रीतसर बसवला जाईल. ती जागा ग्रामपंचायतची आहे. त्या जागेवर पुतळा बसवण्यासाठी परवानगी देण्याचं आश्वासन पालकमंत्र्यांनी दिलेलं आहे आणि हा सगळा समेट घडवून आणल्यामुळं या पुतळ्याच्या सुशोभीकरणासाठी 1 कोटी रुपये पालकमंत्री आपल्या निधीतून देतो म्हणलेले आहेत. त्यामुळं मी या माध्यमातून मराठा समाजाचं, धनगर समाजाचं ही शांततेनं तोडगा काढला त्यांचा आभार मानतो. त्याचबरोबर पालकमंत्र्यांनी पुढाकार घेऊन, प्रशासनाने पुढाकार घेऊन हा प्रश्न निकालात काढला त्याचं मी आभार मानतो आणि प्रशासनाला 2-3 दिवस थोडा त्रास झाला त्याबद्दल म्हणजे एक त्या भागातला नागरिक म्हणून त्यांची दिलगिरी व्यक्त करतो. धन्यवाद. खरं तर गेल्या 4 दिवसापासून प्रशासन हातबल होतं आणि माढा तालुक्याचे विद्यमान आमदार असलेले अभिजित पाटील यांच्या देखील प्रयत्नांना यश आलं नव्हतं, परंतु आपण तो यशस्वीपणे तोडगा काढला. नाही, मला यश आलं असं काय नाही. मी माझं कर्तव्य बजावलं. माझ्या गावात शेजारचं गाव आहे ते, रोज माझ्या गावाशी त्या लोकांचा संबंध आहे. त्या गावातले सगळे लोक हे मी फार लहानपणापासून ओळखतो. अतिशय गुण्यागोविंदानं राहणारं ते गाव आहे. त्या गावामध्ये जातीवाद कधी आतापर्यंत झालेला नाही, परंतु काही बाहेरची लोक आपली मीडियामध्ये प्रसिद्ध व्हावी, आपल्या मागे समाज खेचला जावा म्हणून करता काही बाहेरच्या लोकांनी आणून भडकवल्यामुळं हे सगळं वातावरण चिघळलं होतं. परंतु मी त्यांच्या जेव्हा लक्षात आणून दिलं हे सगळे लोक हे तुमच्या जातीचा आधार घेऊन स्वतः मोठं होण्यासाठी काम करतायत, त्यांच्या लक्षात आलं आणि म्हणून त्यांनी हा मान्य निर्णय केला. खर तर या वादावरती आपण यशस्वीपणे तोडगा काढल्यामुळं संपूर्ण तालुक्यासह सोलापूर जिल्ह्यासह राज्यातील काही लोकांनी आपलं कौतुक देखील केलं. तो त्यांचा मनाचा मोठेपणा आहे. त्या गावच्या लोकांनी मनाचा मोठेपणा करून ते सगळं मिटवलेलं आहे. मी माझं कर्तव्य बजावलेलं आहे. त्यामध्ये माझं काहीच श्रेय नाही. श्रेय असेल तर पालकमंत्री, मुख्यमंत्री आणि प्रशासनाचं श्रेय आहे. आणि ज्यांनी कुणी माझं कौतुक केलं असेल ते सगळं कौतुक या लोकांचं असं मी समजतो. तर हे होते मोहोळ तालुक्याचे माजी आमदार तसेच सहकार परिषदेचे राज्यमंत्री राजनजी पाटील यांनी अखेर माढा तालुक्यातील अंजनगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जो पुतळा बसवला होता तो वाद अखेर यशस्वीरित्या मिटवलेला आहे आणि त्याचं श्रेय हे मुख्यमंत्री असतील, पालकमंत्री असतील यांना जात आहे असं देखील आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्कशी बोलताना सांगितलं. धन्यवाद. आजच आपल्या लक्षवेध न्यूज नेटवर्क या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा